नमस्कार. संतांच्या प्रत्येक शब्दामागे एक गूढ अर्थ दडलेला असतो. तो अर्थ जर समजला तर जीवन आनंदी व्हायला वेळ लागत नाही. आजचा हा विशेष व्हिडिओ तुमच्यासाठी याच प्रेरणेचा स्रोत ठरेल. हा व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून या विचारांची खोली तुम्हाला उमजेल. जर तुम्हाला हा प्रयत्न आवडला तर अभिप्राय द्यायला विसरू नका आणि पुढच्या भागात तुम्हाला कोणत्या संतांची वाणी ऐकायला आवडेल हे कमेंटमध्ये नक्की सांगा. भक्तीच्या वाटेवर चालणाऱ्या माझ्या सर्व विठ्ठल भक्तांनो, आज आपण एका अशा अद्भुत आणि चैतन्यमय विषयावर बोलणार आहोत, जो थेट आपल्या हृदयाला भिडेल आणि जीवनात एक नवी ऊर्जा निर्माण करेल. महाराष्ट्राच्या मातीला संतांचा खूप मोठा आणि पवित्र वारसा लाभला आहे. या संतांनी आपल्याला जगण्याचा अत्यंत सोपा आणि आनंदी मार्ग दाखवला. त्यातलेच एक थोर संत म्हणजे संत सावता माळी. शेतात काम करता करता कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असा साधेपणाचा मंत्र देणारे हे संत, पण जेव्हा ते भक्तीच्या सामर्थ्याबद्दल बोलतात तेव्हा त्यांचा आत्मविश्वास किती प्रचंड असतो हे आपल्याला त्यांच्या एका अत्यंत सुंदर आणि गाजलेल्या अभंगातून पाहायला मिळते. आज आपण या अभंगाच्या अंतरंगात डोकावणार आहोत. हा अभंग म्हणजे केवळ काही शब्द नाहीत, तर ती एक जगण्याची ऊर्जा आहे, भक्तीचा हुंकार आहे. चला तर मग जाणून घेऊया या अभंगाचा भावार्थ विश्लेषण, सामाजिक संदेश व वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण, नामाची या बळेन भिऊ सर्वथा, कळीकाळाच्या माथा सोटे मारू. भावार्थ विश्लेषण. श्रोते हो, या पहिल्याच ओळीत संत सावता महाराज एक प्रचंड मोठी गर्जना करत आहेत. ते म्हणतात की आमच्याकडे देवाच्या नामाचे इतके मोठे बळ आहे की आम्ही आता ह्या जगात कोणालाही आणि कशालाही अजिबात घाबरणार नाही. माणसाला जीवनात अनेक गोष्टींची सतत भीती वाटत असते. कधी संकटांची भीती असते, कधी अपयशाची भीती असते, तर कधी दुःखाची. पण सर्वात मोठी भीती असते ती काळाची किंवा मृत्यूची. पण सावता महाराज अत्यंत विश्वासाने छातीठोकपणे सांगत आहेत की विठ्ठलाच्या नामात अशी एक अफाट ताकद आहे जी माणसाला पूर्णपणे निर्भय बनवते. एकदा का मनात भगवंताचे नाव पक्के झाले की काळाचीही भीती उरत नाही. उलट ज्या काळाला संपूर्ण जग थरथर कापते त्या साक्षात कळीकाळाच्या डोक्यावर आम्ही भक्तीचा सोटा मारू आणि त्यालाही आमच्या पायाशी आणून ठेवू. हा केवळ शब्दविहार नाही, तर हा भक्तीचा सर्वोच्च आत्मविश्वास आहे. भगवंताच्या एका नावात एवढी शक्ती आहे की ती तुमच्या मनातील सर्व प्रकारची भीती समूळ नष्ट करून तुम्हाला एक खंबीर आणि निर्भय योद्धा बनवते. नामस्मरण हे भक्ताचे सर्वात मोठे चिलखत आहे, हेच महाराज इथे सांगत आहेत. सामाजिक संदेश. या ओळींमधून संत सावतामाळी आपल्याला निर्भयतेचा महामंत्र देतात. समाज म्हणून जगताना आपल्यावर अनेक संकटे येतात, अन्याय होतो. अशा वेळी घाबरून न जाता आपल्या आंतरिक मूल्यांच्या आणि सत्याच्या बळावर संकटांच्या डोक्यावर पाय देऊन उभे राहण्याचा हा संदेश आहे. हा विचार आपल्याला कोणत्याही दडपशाही विरुद्ध किंवा अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहण्याची प्रेरणा देतो. सत्याची कास धरली की कोणतीही भीती उरत नाही. वास्तविक जीवनातील उदाहरण. कल्पना करा, एका सामान्य गावातील एका तरुण माहिती अधिकार कार्यकर्त्याची. गावात रस्ते आणि धरणाच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे आणि प्रस्थापित लोक अत्यंत ताकदवान आहेत. जेव्हा हा तरुण भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवतो तेव्हा त्याला अनेक धमक्या येतात, त्याच्या जीवाला धोका निर्माण होतो. परंतु तो तरुण डगमगत नाही. सत्य आणि पुराव्यांच्या बळावर तो कायदेशीर लढा देतो आणि तो भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणतो. तो कुणालाही भीत नाही. हाच तो कळीकाळाच्या माथा सोटे मारण्याचा आजच्या काळातील प्रसंग आहे. सत्याच्या आणि नीतिमत्तेच्या बळावर कोणत्याही भयंकर परिस्थितीशी दोन हात करण्याची ताकद यातून दिसते. दुसरा चरण, वैकुंठीचा देव आणू या कीर्तनी, विठ्ठल गाऊनी नाचोरंगी. भावार्थ विश्लेषण. यानंतर पुढच्या चरणात महाराज भक्तीचा खरा आनंद काय असतो हे अतिशय सुंदर रीतीने उलगडून सांगतात. ते म्हणतात की देव कुठे लांब आकाशात किंवा वैकुंठात लपून बसलेला नाही आणि त्याला शोधायला कुठे लांब जंगलात जाण्याचीही गरज नाही. आम्ही आमच्या कीर्तनाच्या आणि भक्तीच्या जोरावर त्या वैकुंठीच्या देवाला थेट खाली पृथ्वीवर आमच्या कीर्तनात आणून बसवू. विचार करा श्रोते हो, ही किती मोठी खात्री आहे. भक्ताच्या प्रेमात इतकी ओढ असते की साक्षात परमेश्वरालाही स्वतःचे वैकुंठ सोडून भक्तांच्या मध्ये यावेच लागते. जेव्हा आम्ही सर्वजण एकत्र येऊन विठ्ठलाच्या नामाचा गजर करू तेव्हा त्या भक्तीच्या रंगात आम्ही सर्वजण बेभान होऊन नाचू. इथे महाराज आपल्याला सांगत आहेत की भक्ती ही रडत खडत किंवा दुःखाने करायची गोष्ट नाही, तर ती एक अत्यंत आनंदाची, उत्साहाची उधळण आहे. कीर्तनात जेव्हा सर्वजण तल्लीन होऊन विठ्ठल विठ्ठल गातात तेव्हा तिथे साक्षात देव उभा असतो आणि तो भक्तीचा रंग आपल्या आयुष्यातील सर्व दुःख आणि चिंता एका क्षणात विसरायला लावतो. सामाजिक संदेश. देव कुठे आकाशात किंवा स्वर्गात नाही, तर तो आपल्या सत्कर्मात आहे. हा विचार यातून मिळतो. देवत्व म्हणजे चांगले विचार, आणि हे चांगले विचार आपण आपल्या समाजात, आपल्या कामाच्या ठिकाणी आणले पाहिजेत. सर्वांनी एकत्र येऊन काम करण्यात आणि एकमेकांच्या साथीने आनंद व्यक्त करण्यातच खरा देव आहे.
समाजाला एकत्र जोडणारे एक सामायिक व्यासपीठ निर्माण करणे आणि सर्व भेद विसरून एकत्र येणे हा या चरणाचा मुख्य सामाजिक गाभा आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये आपण दुष्काळमुक्तीच्या चळवळी पाहिल्या आहेत. गावात पाण्याचा भीषण दुष्काळ असतो. अशा वेळी गावातील सर्व जाती धर्माचे, राजकीय पक्षांचे, गरीब आणि श्रीमंत लोक आपले मतभेद विसरून एकत्र येतात. हातात खोरे आणि टिकाव घेऊन ते श्रमदान करतात. भर उन्हात घाम गाळताना त्यांच्या चेहऱ्यावर जो सामूहिक आनंद असतो तीच खरी विठ्ठलाची वारी असते. त्यांचे ते श्रमदान हेच त्यांचे कीर्तन असते आणि त्यातून उभे राहिलेले पाणी हेच त्यांनी जमिनीवर आणलेले वैकुंठ असते. सर्वांनी मिळून नाचत गात केलेले समाजकार्य हे या चरणाचे मूर्तिमंत रूप आहे. तिसरा चरण. सुखाचा सोहळा करुनी दिवाळी, प्रेमे वनमाळी, चित्ती धरू भावार्थ विश्लेषण. तिसऱ्या चरणात संत सावता महाराज सुखाची एक अत्यंत वेगळी आणि सुंदर व्याख्या आपल्यासमोर मांडतात. आपण सर्वजण दिवाळी हा सण वर्षातून एकदाच साजरा करतो. त्या दिवशी सगळीकडे दिवे लावतो, गोडधोड खातो आणि आनंद साजरा करतो. पण महाराज म्हणतात की जेव्हा देवाचे नाव ओठावर येते आणि हृदयात भक्तीचा प्रकाश पडतो तेव्हा आमच्यासाठी रोजच दिवाळी असते. हा सुखाचा असा एक अखंड सोहळा आहे जो कधीच संपत नाही. अत्यंत प्रेमाने आणि ओढीने आम्ही त्या वनमाळीला म्हणजे आमच्या लाडक्या विठ्ठलाला आमच्या हृदयात कायमचे साठवून ठेवणार आहोत. बाहेरच्या जगात सुख शोधण्यापेक्षा जेव्हा आपण आपले मन देवाच्या चरणी अर्पण करतो तेव्हा आतून जो आनंद उफाळून येतो तो कोणत्याही मोठ्या सणापेक्षा नक्कीच कैक पटीने मोठा असतो. ज्याच्या हृदयात प्रत्यक्ष परमेश्वर वास करतो त्याचे संपूर्ण आयुष्यच एक प्रकाशमान आणि आनंदी दिवाळी होऊन जाते. हा अत्यंत गोड आणि मनाला भिडणारा विचार महाराज इथे मांडत आहेत. सामाजिक संदेश. खरा आनंद आणि खरी दिवाळी ही केवळ स्वतःच्या घराला रोषणाई करण्यात किंवा गोडधोड खाण्यात नाही, तर ती समाजातील एकमेकांबद्दलच्या प्रेमात आणि करुणेत दडलेली आहे. जेव्हा आपण आपल्या मनातील द्वेष, राग आणि अहंकार बाजूला ठेवून इतरांना प्रेमाने जवळ करतो तेव्हाच खऱ्या अर्थाने सुखाचा सोहळा होतो. हा चरण आपल्याला प्रेम, आपुलकी, सहिष्णुता आणि इतरांच्या दुःखात सहभागी होण्याचा मार्ग दाखवतो. वास्तविक जीवनातील उदाहरण. महापुराच्या किंवा जागतिक महामारीच्या भीषण काळात आपण पाहिले की अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या, खायला अन्न नव्हते, घरांचे नुकसान झाले. अशा वेळी समाजातील अनेक तरुणांनी आणि संस्थांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अनोळखी लोकांपर्यंत अन्न आणि औषधे पोहोचवली. स्वतःच्या घरची दिवाळी साजरी करण्याऐवजी त्यांनी पूरग्रस्तांना किंवा गरिबांना मदत केली. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या अनोळखी व्यक्तीचे अश्रू पुसते, तिला आधार देते आणि त्या बदल्यात काहीही मागत नाही, तेव्हा त्या दोन्ही मनांमध्ये जी शांतता आणि आनंद निर्माण होतो तोच खऱ्या सुखाचा सोहळा असतो. हाच तो प्रेमाचा वनमाळी जो त्यांनी आपल्या चित्तात धरलेला असतो. चौथा चरण. सावता म्हणे ऐसा भक्तिमार्ग धरा, तेणे भक्तिद्वार ओळंगती, भावार्थ विश्लेषण. शेवटच्या चरणात संत सावता महाराज आपल्यासारख्या सामान्य माणसांना अत्यंत कळकळीचा उपदेश करत आहेत. ते स्वतःच्या अनुभवावरून आपल्याला खात्री देत आहेत की तुम्ही सुद्धा याच भक्तीच्या मार्गावरून चला. हा मार्ग अत्यंत सोपा आणि सरळ आहे. इथे कोणतेही कठीण नियम नाहीत किंवा कोणत्याही अवघड कर्मकांडाची गरज नाही. फक्त निर्मळ मनाने आणि प्रेमाने देवाचे नाव घ्या, हाच तो खरा भक्तिमार्ग आहे. जर तुम्ही हा मार्ग स्वीकारला तर भक्तीचे हे महाद्वार तुम्हाला सहज ओलांडता येईल. म्हणजेच तुमच्या जीवनाचे खऱ्या अर्थाने सार्थक होईल आणि तुम्हाला त्या परमेश्वराची अत्यंत सोप्या मार्गाने प्राप्ती होईल. संसारातील आपली सर्व कामे प्रामाणिकपणे करत असताना फक्त मनात देवाचे नाव चालू ठेवले तर देव आपल्याला नक्की भेटतो. हा अत्यंत मोलाचा आणि साध्या जगण्याचा मंत्र सावता महाराज आपल्याला इथे देत आहेत. सामाजिक संदेश. कर्म हीच पूजा आहे. हा संत सावतामाळी यांचा मुख्य विचार इथे प्रतिबिंबित होतो. भक्ती म्हणजे केवळ सर्वसंग परित्याग करून डोळे मिटून बसणे नाही, तर आपले विहित कर्तव्य अत्यंत निष्ठेने आणि प्रामाणिकपणे समाजाच्या भल्यासाठी करणे हाच सर्वोत्तम भक्तिमार्ग आहे. जो माणूस आपले कर्तव्य प्रामाणिकपणे करतो त्याच्यासाठी यशाची आणि समाधानाची सर्व दारे आपोआप उघडतात. समाजाची खरी प्रगती अशाच कर्मयोगी लोकांमुळे होते. वास्तविक जीवनातील उदाहरण. गडचिरोली किंवा मेळघाट सारख्या अतिदुर्गम भागात काम करणारे अनेक समर्पित डॉक्टर आणि शिक्षक याचं उत्तम उदाहरण आहेत. शहरात मिळणारा लाखो रुपयांचा पगार आणि ऐशोरामाचे जीवन सोडून एखादा डॉक्टर जेव्हा आदिवासी बांधवांच्या आरोग्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचतो तेव्हा तो खरा भक्तीचा मार्ग असतो. त्यांच्याकडे उपचारासाठी येणारा प्रत्येक रुग्ण हाच त्यांचा देव असतो. त्यांची ती निस्वार्थ सेवा पाहून संपूर्ण समाज त्यांच्यासमोर नतमस्तक होतो. हेच ते उघडलेले भक्तीचे आणि सन्मानाचे द्वार आहे जे केवळ निस्वार्थ आणि प्रामाणिक कर्मामुळे प्राप्त होते. युवा पिढीसाठी अभंगाचा संदेश. हा अभंग केवळ जुन्या काळातील लोकांपुरता किंवा फक्त देव्हाऱ्यापुरता मर्यादित नाही, तर आजच्या युवा पिढीसाठी हा एक प्रचंड मोठा जीवनमंत्र आहे. आजची युवा पिढी डिप्रेशन, करिअरची चिंता, भविष्याची भीती आणि मानसिक तणावाने त्रस्त आहे. संत सावता महाराज सांगतात की
जेव्हा तुमच्या मनात एक मोठी सकारात्मक ऊर्जा आणि श्रद्धेचे बळ असते तेव्हा तुम्ही कळीकाळाच्या माथा सोटे मारू शकता. म्हणजेच परिस्थिती कितीही कठीण असो, अपयश असो किंवा मानसिक ताण असो, तुमच्या आतल्या आत्मविश्वासाच्या आणि नामस्मरणाच्या जोरावर तुम्ही कोणत्याही संकटाला नामोहरम करू शकता. आनंद आत शोधा, बाहेर नाही. आजचा तरुण क्षणिक आनंदासाठी बाहेरच्या जगावर, सोशल मीडियावर किंवा भौतिक गोष्टींवर अवलंबून आहे. पण हा अभंग सांगतो की खरा आनंद तुमच्या मनात आहे. सुखाचा सोहळा करुणी दिवाळी, म्हणजेच स्वतःच्या कामात, स्वतःच्या ध्येयात आणि भक्तीत असा आनंद निर्माण करा की रोजचा दिवस हा दिवाळीसारखा वाटला पाहिजे. आनंद बाहेर शोधण्यापेक्षा तो स्वतःच्या आत निर्माण करा. संत सावता माळी हे स्वतः शेतात काम करत असताना भक्ती करायचे. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी हा त्यांचा विचार होता. युवा पिढीसाठी याचा थेट संदेश असा आहे की तुमचे जे काही क्षेत्र असेल, अभ्यास, नोकरी, व्यवसाय, कला किंवा क्रीडा, तेच तुमचे कर्तव्य आणि तीच तुमची भक्ती आहे. आपल्या कामावर मनापासून प्रेम करणे आणि ते निष्ठेने करणे म्हणजेच देव मिळवणे होय. एकत्र येऊन गाणे, नाचणे आणि आनंद साजरा करणे म्हणजे सकारात्मक ऊर्जेची देवाणघेवाण करणे. आजच्या काळात एकटेपणा सोडून चांगल्या माणसांच्या संगतीत राहणे, चांगल्या विचारांचा प्रसार करणे आणि एकमेकांना साथ देत पुढे जाणे हीच खरी काळाची गरज आहे. थोडक्यात सांगायचे तर तरुण मित्रांनो, भीती आणि तणाव सोडून द्या. आपल्या कर्तव्यावर निष्ठा ठेवा, मनात सकारात्मकता आणि ईश्वरी नामस्मरण ठेवा आणि आयुष्याचा प्रत्येक क्षण ध्येयाने आणि आनंदाने जगा. धन्यवाद श्रोतेहो. असा हा संत सावता माळी यांचा अत्यंत रसाळ आणि चैतन्य देणारा अभंग. यातून आपल्याला एकच शिकवण मिळते की जीवनात कितीही संकटे आली तरी घाबरायचे नाही. देवाच्या नामावर पूर्ण विश्वास ठेवायचा आणि आपले जीवन एखाद्या आनंदी सोहळ्यासारखे हसत खेळत जगायचे. गर्दीत असूनही आपण किती एकटे असतो ना, पण संतांचे शब्द सोबतीला असले की साक्षात परमेश्वर सोबत असल्याचा भास होतो. भावार्थ संतवाणी म्हणजे तुमच्या आतल्या आवाजाचा आरसा आहे. शब्दांच्या पलीकडले भाव समजून घेण्यासाठी आपण एकत्र येऊया. तुमच्या प्रेमाची ओढ अशीच राहू द्या. कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.